असं वाटतंय की सध्या जे दिशा सालियांचा केस चालू आहे त्यांना वेगळं वळण कसं लागता येईल याच्यासाठी मला वाटतं की हे लोकांनीच बोलवता यांना बोलण्याची स्क्रिप्ट लिहून दिली असेल. कोणाचा तरी हात आहे. नाही, हात तर आहेच, त्यात काही वाद नाही. बघा, 3 जानेवारीला त्या अनधिकृत स्टुडिओमध्ये त्याचं चित्रीकरण केलं जातं, ते गाणं बनवलं जातं आणि 3 जानेवारी नंतर आज जवळजवळ एक 70-72 दिवसानंतर जर तो जो स्टुडिओ आहे त्या स्टुडिओतून हे गाणं लीक केलं जात असेल किंवा बाहेर टाकलं जात असेल तर यामध्ये काहीतरी राजकारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्या गोष्टीनं पोलिसांना मी सांगितलंय की ह्या 70-75 दिवसाच्या कालावधीमध्ये ते गाणं का बाहेर आलं नाही आणि 3 जानेवारी नंतर अचानक कालच ते गाणं कसं काही बाहेर आलं याची सुद्धा खोलपणे जाऊन तुम्ही चौकशी करणं गरजेचं आहे. आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याबद्दल जी व्यंगचित्र किंवा सोशल मीडियावर जे येत असतं ते पाहिलंय तुम्ही. रोज मारामाऱ्या करायला लागतील आम्हाला, मग रोज करावे लागतील इतक्या घाणेरड्या पद्धतीनं. तेव्हा आम्ही म्हणतो काय तुम्ही केलं, आम्हाला माहिती आहे तुम्हीच करत आहात. तुमचा सोशल मीडिया करत असतो, भारतीय जनता पार्टीचा सोशल मीडिया करत असतो, इतका घाणेरड्या पातळीवर करत असतो, वैयक्तिक अगदी चारित्र्य हनन करण्यापर्यंत करत असतो. आम्ही नाही म्हणालो असं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ना, म्हणा काय म्हणायचं ते. त्यांनी फरक नाही पडत, लोकांना कळतं बरं का. प्रकाश आणि अंधारही कळतो, सत्य आणि असत्यही कळतं.